नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आजकाल शॉपिंग म्हणजे फक्त सामान खरेदी करणं नसतं, तर एक खास एक्सपिरियन्स देखील असतो. डीमार्ट सारखे स्टोअर्स हे चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि ग्राहकांना स्मार्ट पद्धतीनं आकर्षित करतात. अनेकदा आपण पाहिलंय की डीमार्ट बाहेर पॉपकॉर्न आणि सॉफ्टी उपलब्ध असते, परंतु नेमकं डीमार्ट बाहेर हे विक्रीसाठी ठेवण्यामागचं कारण तरी काय, असा प्रश्न देखील अनेक जणांना पडतो. एका यूट्यूब शॉर्टमध्ये नुकताच एक व्यक्ती म्हणाला की डीमार्ट सारखे स्टोअर्स मुलांना आणि कुटुंबांना लक्षात घेऊन आपली स्ट्रॅटेजी आखतात. हे स्टोअर्स चांगले जाणून आहेत की जेव्हा लोक शॉपिंगला येतात तेव्हा बहुतेक वेळा मुलांनाही सोबत आणतात. मुलं त्यांची नजर आईस्क्रीम, पॉपकॉर्न किंवा स्वस्त स्नॅक्सवरती जाते आणि आईवडिलांना मनवणं त्यांच्यासाठी सोपं असतं. या छोट्या छोट्या गोष्टी स्टोअर्सच्या कमाईमध्ये मोठा वाटा उचलतात. आता डीमार्टची पद्धत ही सर्वांना आकर्षक करणारी आहे. ते समजून घेतात की भारतीय कुटुंबांमध्ये शॉपिंग एकत्र होतं. आई वडील मुलांना सोबत घेऊन येतात, कारण घरी मुलं त्रास देतात. स्टोअरमध्ये शिरताक्षणी किंवा डीमार्ट बाहेर तुम्हाला आईस्क्रीमचा स्टॉल किंवा स्वस्त स्नॅक्स दिसले, जसं की 10-15 रुपयांची आईस्क्रीम आणि पॉपकॉर्न. हे छोटं सामान जरी स्वस्त वाटलं तरी स्टोअरची विक्री वाढवण्यामध्ये कमालीची मदत करतात. अशावेळी मुलं हट्ट करतात, बाबा फक्त एक आईस्क्रीम घ्या ना, आणि मग ते आई वडील मान्य करतात. हे सामान स्टोअरच्या एंट्री किंवा एक्झिटजवळ ठेवलं जातं, जेणेकरून ग्राहकांच्या नजरेला ते लगेच पडेल. मुलं बेचैन असोत किंवा बाहेर पडताना काही घ्यायची इच्छा असो, ही छोटी खरेदी स्टोअरची कमाई मात्र वाढवते. डीमार्टची खासियत अशी आहे की ते ग्राहकांच्या विचारांना समजून घेतात. त्यांना माहीत आहे की कुटुंबासोबत शॉपिंग केल्यानं स्टोअरमध्ये वेळ जास्त व्यतीत होतो आणि जितका जास्त वेळ तितका जास्त खर्च. हे स्वस्त पदार्थ जसे आईस्क्रीम किंवा स्नॅक्स वारंवार विकले जातात आणि ग्राहकांना पुन्हा येण्याची लालसा देतात. त्यामुळे स्टोअरची कमाई वाढते आणि ग्राहकांनाही मजा येते. परंतु ही स्ट्रॅटेजी प्रत्येक स्टोअरसाठी काम करतेच असं नाही. जो एकेकाळी मोठं नाव होतं बिग बाजार, परंतु आता ते पूर्णपणे बंद पडले. बिग बाजारसारखे अनेक मोठे स्टोअर बाजारातील बदल समजून घेऊ शकले नाहीत. ग्राहकांच्या सवयी बदलत आहेत. जसं ऑनलाईन शॉपिंग वाढले, तर डीमार्टने ही समजदारी दाखवली. त्यांनी एक नियम केला की जोपर्यंत एक स्टोअर नफा कमवत नाही तोपर्यंत दुसरं स्टोअर उघडायचं नाही. ही विचारसरणी त्यांना सातत्यानं यशस्वी बनवते. छोटी छोटी रणनीती स्टोअरला नफा मिळवून देते आणि लोकांना शॉपिंगचा आनंदही देते. पुढच्या वेळी तुम्ही डीमार्टला गेलात तर लक्षात घ्या की ही छोटी छोटी गोष्ट तुमच्या पाकिटावरती कसा परिणाम करते ते. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला माहिती मिळाली असेल की डीमार्टच्या बाहेर पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम का विकायला ठेवलं जातं. नेमकं याच्यामागचं कारण तरी काय आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.